वंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्याकडेच असताना शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला विठ्ठल। अभंगाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली आपली दराणे नगरी आणि दराणे नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर देवीचं आगमन झालेले, घटस्थापना झालेली आणि घटस्थापनेचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाच्यासाठी कीर्तन आहे। देवीचं आगमन झालेले 3 दिवस झालेले त्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे। खरं तर दराणा गावामध्ये माझा पहिलाच प्रसंग असेल। या गावात मी अजून आलेलो नाही, पहिलंच मूड आहे माझं। आयराने समजाच ना तुम्हाला, म्हणजे समजाच बा आयराने समजाच ना जर वाजले। हा मग बरं आहे, कसं आहे ना विचारले बरं बा, नाही तर बऱ्याच ठिकाणी माणूस फसतो नाही का। आता तुम्ही नाशिकच्या या टोकाला आल्यात नाही का, बाकी ठिकाणी आयराने समजच नाही, बाकी ठिकाणी प्युअर मराठीवाला राहतस। मग आयराने फजितीवस सुरुवातले मी घाटवर घेतो बाबा कीर्तनला, मला तर काही सुधरे नाही। मला असं वाटे आपली आयराणी बटाकडे इकावंच होईन म्हणतं मी तरी कीर्तन बिर्तन सरिगे जर आयराणी मग दृष्टांत सांगत। कीर्तन संपल्यानंतर मी बसणू खाले, त्या बाबा लोकही बसणार म्हणे महाराज। म्हणलं काय अभंग वगैरे भारी सोडवलं तुम्ही, पण मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळलं ना। मग मला तर वय समजणं म्हणतं आपला माल आता नाही खपस रे भाऊ। मग काही नाही, आपला आता स्टोपलं फिरायला आहे ना आणि वही बी राहणार धंदा काय, इथलं दूर जावं ना आंगे पांगे डोरे दट वे राहणार, मग काय गले गले फिरू। म्हणून मी पहिले विचारून घेतो भाषा कळते का, बरोबर आहे की नाही। भाषा कळली तर बोलण्याला अर्थ नाही तर उगच थकतो माणूस, बरोबर आहे की नाही। एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो बाबा, कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर ज्यांच्याकडे माझा जेवणाचा कार्यक्रम, त्यांच्याकडे पिशवी ठेवला। पिशवी ठेवल्याच्या नंतर ते मारवाडी काकाचं घर होतं। मारवाडी काकाच्या घरी गेल्याच्या नंतर काकून चहा आणला, चहा एवढा टेस्टी होता। म्हणलं चहा जर एवढं खास आहे म्हणल्यावर जेवण लय खास मिळेल राव। हा चहा जर इथला भारी जेवण लय भारी भेटेन म्हणतं। पण ती मारवाडी काकून त्या काकाला विचारायला लावा म्हणे, महाराज असले विचारा काय जेवण बनवा, असं जेवायला काय बनवा म्हणे। म्हणतं बाप रे बाप, मला इथला आनंद। तो काका त्यान भाषा मग विचारायला लागणार म्हणे महाराज। म्हणतं काय म्हणे सोगरो खावाने की फलको, हातमाल सोगरो बी सुधरेने फलको बी ओमजेने। मी सांगितली ना सोगरो, म्हणता आई फलको जरा हलकट वाट राही ना बा, मी सोगरो सांगते ना। बसनोत रातले जेवणले तो भाऊ ताजा ताजा दाळ भात खाय आणि मला पाशी भाकरे ना कालाठी देना। मी नाही म्हणू सोगरो, काकू करे आग्रो म्हणतो उचल हो माय। म्हणून मी नवीन गावात गेल्याच्या नंतर पहिले विचारून घेतो बा आयराणी कळते का म्हणून, बरोबर आहे की नाही। म्हणजे मला समजी घे तुमले काय लागेन असं। हा इथलावरच अंदाज लायली नाही वावर मग काय पिकेन बा असं। विठ्ठल पहिला प्रसंग आणि इथं खरंच येण्याचं ज्यांच्यामुळे योग आलेला ते म्हणजे आमचे महाराजजींचे, म्हणजे आमचे दाजीच। दाजींनी आमच्या बाबांना कॉल केला, सांगितलं काही झालं पण आपल्याला दोंडायचे का रवी किरण महाराजांना बोलवायचं आहे, शुद्ध भाषा। मी सांगच तसं भाषा मग जर सांगा ना ते त्यान मायना साला ते भुऱ्याल बलावा रे साला त्यालाही नाही आमना गावले। दाजींनी आमच्या बाबांना सांगितलं, शरद बाबांना, की आम्हाला रवी किरण महाराजांचा कार्यक्रम मतलब कीर्तन ऐकायचा। बाबांनी मला कॉल केला, त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं आणि खरं तर दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल। आम्ही तिघं बऱ्याच ठिकाणी सोबत असतो, पण हे महाराज पण भेटत राहतात म्हणजे मला। पण आज काही वेगळा आनंद आहे राव। तुम्ही चाल म्हणली का मला असं वाट राहीन तर मना काय कीर्तन होईन का नाही, गाडी माय बी उतराय नाही राहीन तर हा बशा बैल निघत गंमत होई काही ती म्हणे। हां पण कसं असतं माहिती आहे का, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो दो लाता। मनाशी मन जुळलं की माणसाला काहीतरी उत्सुकता स्फूर्ती निर्माण होते नाही का। जेव्हा सगळ्यांना बघितलं आणि तुम्हाला सांगतो महाराज महाराज आहेत ना, एकमेकडे देखीसने थोडी स्माईल कर दिने का चित लाग जास। आणि मला हसत खेळत राहावं वातावरण आवडस।
हां, हसत खेळत राहायला पाहिजे. आम्ही एकमेकडे देखा खाला की अशी देतात, बाकी नसणीकडे देखो का ते असा बघतो. म्हणजे त्याला बिगर विचारानं त्यांना घरना सौदा का टाका बा असा दे. हसत खेळत राहावं माणूसनी, असतो त्याला रोग नसतो. काही ना कोणता दिवस शेवटचा काही सांगता येत नाही, म्हणून जगायची पद्धत बदलून टाकायची हो. द्वेष कोणाचा करण्यापेक्षा जिथलं आनंदी जीवन जगता येईल तिथलं आनंदमय जीवन जगू. आणि कोणले बी चांगलं म्हणू चांगलं, बाकीना बसतच ना तरी बी जे आपल्यावर प्रेम करतस ना ते सांगतच. बरं शरद बाबांना काय गायन शेवू, बाबासना काय आवाज शेवू, ज्यासले आवडतं त्यासले. आणि ज्यास ना स्वभाव किडा पाडणं होत तिने बाई 8 सत्यानाश करीन ठीक ना आता आहे हो सत्यानाशवाला आता आहे आठे ये नाटे बुक. जुना लोकेशने एक म्हण आहे आपला खानदेशमा, दयेतील कै आणि दखा बहिणी सोन तुम्ही बोला मी कसं काय बोलतो, मी एकला येले. खरं तर माझी मानसिकता अजिबात कीर्तनाची नव्हती, पण दिलेली तारीख आपण टाळत नाही आणि आपल्या तो दोष पण नाही आहे. आणि मी तर माऊलींच्या समोर शपथ घेतलेली, राधाराणीच्या समोर का मी घेतलेली तारीख टाळणार नाही जोपर्यंत जिवंत आहे. मग सिरेज बी होई गुसाला बाटल्या लाईनी बी कीर्तन कर, आज बी तीच परिस्थिती. आणि असं कीर्तन करस मनीषनी बी आमना घरना बटा जमावे जातात. जसं आता आमना दिनेश दादा साहेब आहेत, सर आहेत, त्यासनं बरंच मित्रपरिवार येतच वडनेर खाकुर्डीत येईन. बरेच भागाभागातून परिसरातून आलेले श्रोतेगण आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे तुषारदादा साहेब आहेत, आमचे अक्षयदाजी आहेत, आमचे दीपक महाराज आहे, आमचे कैलासदादा आहेत, आमचे मठाधिपती भगवान बाबा आहेत. 1108 आहेत ते. अधिकार आहे महाराज त्यांचा तो. तुम्ही ओळखला असं. असो भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. साऊंड सिस्टीम आले दादा, साऊंड सिस्टीम पण छान आहे. हां फक्त काही कमी पडू देऊ नका. ते जर तुम्ही चांगला आवाज देणार ना मायच्यान कधी नाही बरावर बरी तुम्हाला. आलेले माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल ऐका 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 ऐका. आणि विशेष जे कीर्तनाला आलेले आहेत, उभे आहेत, ते म्हणजे आमचे मोहन बाबा महाराज. आपले विद्यार्थी आहेत सर्व. मी हे महाराज लोक राहिले का मला आवर्जून सांगायला आवडतं. आपल्या कानादेशामध्ये 3-4 महाराज आहेत की ते संस्था चालवतात. काही लोक म्हणतच होते पैशांसाठी, पैसा भाग गऊ नये. महिला माता मी तुमले सांगस, पुरुष मंडळीसले विचारस, पोरे समावणं कोणले जमस, माणसेसले का बाईसले? कोणले जमस? बाईसले ना. बोलत राहा ना तुम्ही. असा बेम काय का बजायले हो बापरे, तुमले का जबरदस्ती लयले तो आठी. बोलत राहा ना, मी विचारा का तिथलं बोललेत जा. काय टेन्शन नका, ठरेले ते दक्षिणा देतीन त्या देणारा. तुमले असं आम्ही बोलायला जाऊ का आमले भांडा कसा लाई भाऊ काका, काय टेन्शन नका लिहू. पोरे समावणं काम कोण बरोबर करत, बाया का माणसे? बाया बरोबर आहे ना. हां इथलंच आहे तरी त्याला समजी राहा ना, त्याला माहिती आहे मन मायनेच समायले पप्पा ते बाहेरच फिरणार. मग ऐका, ते मुलं सांभाळायचं काम महिला मातांकडे आणि तेच सांभाळू शकतात. बरोबर आहे ना. एखादी माय नको व्हायला असं, पण जर समजा बाळले जन्माला घालून 1-2 महिन्यानं पोरग शेन तशी माय मरी गई तर माणूस पोरग सांभाळासाठी बाणार असताना पण लगीन करस. इथंच लेकरू कोण समाय भाऊ, आपले काय शक्य होई का? बरोबर आहे ना. म्हणजे लेकरू सांभाळाने ताकद फक्त बाई माशी. हो तुम्ही लेकरू सांभाळू शकतास, पण बहिणी म्हणून तुम्हाला 2च राहतस. ध्यानला या ऐक्षात ते समजेन. तुम्हाला 2च राहतस तरी दिवाळी सुट्टीमा 15 दिन तुम्ही बाहून घर वाटलात वय भाऊ मामांकडे जाय भाऊ. कारण घरमा दोन्ही राशात ते किडा पाडशात माल बी शांतता लागू देवात नाही. म्हणजे तुम्हाला 2च तुम्हाला काही समावतात नाही. आमना बाबा 50-50 समावतस. मग कोणले चांगलं म्हणू. आणि आखू तुम्ही घरना समावतात नाही त्या दुसऱ्यांना समाय राहणार आपला समजेस नाही. हां आणि खरंच महाराज लोकांची ही जी मेहनत आहे ना, ही लोकांच्या नजरेसमोर आली पाहिजे. महाराज पैसा भाग गहू नाही हो. असं ते कंपनीमा काम करणारा बी 50,000 रुपये लिहिराय ना. हां पण काही गोष्टी धर्माचं काम करत असताना महाराज अंतकरणापासून आमचे महाराज मंडळी करतात. थोडं त्यांना मार्क्स दिले पाहिजे जर काही जास्त होत नसेल तर. लोक बडी किडा पाडतात, जाऊ दे रे तो का फुकट कर राय ना. आता
विठ्ठल 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 कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडूनी संसार वैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे या अभंगातून तुम्हा आपल्यांना समजावून सांगतात आणि पटवून सांगताय भैया भगवंताचं नामचिंतन करायचंय, अशा देवाचं चिंतन करायचं की त्या देवाला भक्ताच्या साठी काम करायची लाज नाही वाटली पाहिजे. अशा देवाला शरण जायला किंवा नामचिंतन करायला सांगितलंय. मग साधकांचा प्रश्न तुकोबार आहे ना, तुकोबार आहे, तुकोबार आहे. आम्ही नामचिंतन करू, अशा देवाला शरण जाऊ की त्या देवाला भक्ताच्या साठी काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. अशा देवाला आम्ही शरण जाऊ. पण असा देव आहे कोणता? आणि जर तो देव भक्ताच्या साठी काम करायला लाजत नसेल, असा देव कोणचा आणि कोणत्या भक्तासाठी त्यानं काम केलं? विठ्ठल विठ्ठल भगवंत तुमच्या अंतःकरणातला भाव पाहतो. तुम्ही किती मोठ्या जातीच्या, जातीला अजिबात व्हॅल्यू नाही, जातीपातीला अजिबात महत्व देत नाही माझा भगवंत. आणि माझ्या वारकरी संप्रदायामध्ये पण जातीपातीला किंमत नाही, जातीला किंमत नाही. बोलू नका, बोलू नका बहिणी, बोलू नका ओ म्हणे सोनचिडी सो तुम नका घरमा बाहेर सारखंच रासो बहिणी सो. जातीपातीला अजिबात किंमत नाही. तुमची जात किती मोठी आहे त्याच्यापेक्षा तुमच्या गळ्यात माड आहे का तुम्ही वैष्णवा का ती खरी जात आहे. जर तुम्ही म्हणत असाल महाराज आमची जात लई मोठी आहे, आम्ही कोणाच्या घरचं पाणी पित नाही, जात कितली बी मोठी होईन गया मान नशीन तो पीसने पडेल रासू त्यांची जातले का शिलगाव नाही का. विठ्ठल जातीनं जर ब्राह्मण असेल, जातीनं ब्राह्मण आणि तो जर अभक्त असेल तर अजिबात किंमत नाही. जातीला काय व्हॅल्यू हो बाबा? अजिबात नाही. कारण आमचे तुकोबाराय सांगतात जातीनं ब्राह्मण आणि अंडा बुर्जीन लाडीवर जर नाश्ता करत होईल आणि एखादा आदिवासी समाज ना पोरगा आणि तो जर अंडा बुर्जीन लाडील देखील म्हणत नाही बुतडी पान प्यायला नाही चालावं अंडा शिजिरानात, मग कोणता मोठी जात ना म्हणशात तुम्ही? कोणले मोठी जात ना म्हणशात? अंडा खाणारले का ते पाणी बी नाही पिणारले? हा असा घुंगायला का बाई त्या लोक? तुमले चिंता आहे का काही दक्षिणा द्यायला की ते देऊ नका काका पण मुबारी बन बसा जरासा. बापरे तुम्ही कीर्तन लिहिलेत का रव्याना दारवर येले तो? बापरे बाप काय कठीण काम आहे भाऊ. हसत खेळत राहू मायन्यान कधी मन बिचित लाग जाई. कसं रास माहितीये का? आया हसत खेळत वातावरण राह ना शरद बाबा आपलं बिचित लागस. जसं की फॉर एक्झाम्पल कोरत राहून शेंगा सापडत राहते ते सरा करायला चित लागस. बट वावर पिरीनी मूठभर शेंगा वो म्हणा बापरे मी का उल गेल वावर माझा आई बसणं होतो वो असं नको वाटायला माले. हसत खेळत राहा मस्त. हां मना क्वेश्चनले आन्सर देत राहा म्हणजे मन विचित लागेल आणि मला सांगेल तुमले समजी राही ना बुवा असं मला वाटेल. हरी विठ्ठल विठ्ठल. तुमच्याकडचं वातावरण कशी मला सांगता येणार नाही पण सगळ्याकडची परिस्थिती सांगतो. काही काही लोकांना जातीचा लय पुडका होता, मी लय मोठ्या जातीचा त्यांची माया देवानं जिरवली. कशी जिरवली? भगवंताच्या विरोधात जर असाल तर भगवंत जिरवल्याशिवाय राहत नाही महाराज. ओ भूतलावर त्याच्या इतका श्रीमंत कोणीच नाही. कोण कोण कीर्तने होतच का आता? होत मायन्या खरं होतच भाऊन कीर्तने सप्ताह साडे असं वस होईन. मग तुम्ही सांगा ना ते वस होईन. कोण बरेल घरमा ताती घालली भो वस होईन ना. मग काय विठ्ठल होता माझ्या भगवंतानं जिरवली. कसं काय काय लोक सांगत महाराज आम्ही त्यासनी करणं पाणी पितत नाही, महाराज आम्ही त्यासनी गलीमा जातच नाही.
आम्ही का नाही त्याच नागरणं खातच नाही. बरोबर आहे, चुकीचे असतील तर खरंच खाल्लं नाही पाहिजे. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही त्याच्या घरचं पाणी पिणं सुद्धा पाप लागतं. हा, पण कारण नसताना फक्त जातीचा अभिमान, स्वाभिमान म्हणता येणार नाही, फक्त अभिमान, महाराज आम्ही त्याच नगरनं पाणी पितत नाही, त्याचने गलीमाबी पाय ठेवतात नाही, असा सांगणारच नाही. ते म्हण देवनी जिराई टाकी. कारण पोऱ्या 34 वरीच न गे बायकोच भेटे नाही, तथाईन करले नाही, याला माहितच नाही कोणती जात नाही. आप्पा तुमले ते त्याच नगरनं पाणी चाले नाही. आई बहीण ते हात बुचकाय बाचकाय रांधी नाव ते जिरवली का नाही माझ्या देवानं, जिरवली का नाही. देवाच्या विरोधात जायचं नाही. देव तुमची जात नाही बघत, तुमचा अंतकरणातला भाव पाहतो आणि मग भगवंत तुमच्यावर कृपा करतो. जसं की फॉर एक्झाम्पल जात बघितली नाही. भिल्ल समाजामध्ये एक शबरी, भिल्ल समाजामध्ये संत जन्माला आले, त्या माईचं नाव होतं शबरी माता. जातीनं भिल्ल समाजाची कोण होती, पण बापानं बकरांची दावण बांधून ठेवली. बापानं विचारलं बेटा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले, म्हणले तो लग्न करायचं आणि बेटा म्हणून हे जनावर बांधून ठेवले. शबरी म्हणे इथला जनावरे म्हण लगीन पंगत मा मरतीन आणि लोके खातीन, मला लगीनच करणं नाही म्हणे. कोण सांगा बहिणी सोनाई, शबरी. शबरी जातनी कोण होती ताई, भिलीन. असं सांगायला नाही, पहिले जातपातना विरोध करस. म्हणजे या जनावरे मराल नको, या जनावरे जिवंत जनावरे कापावतीन आणि लोके खातीन, हाय काम चुकीनं वर आहे ना, हाय कोणले समजणं, शबरीले. शबरी जातनी कोण होती, बोलत राहा, जातनी कोण होती, बिलीन. म्हणजे आई बिलीनले समजणं मटण मासा खाऊ नाही वास, कोणले समजणं, बिलीनले. बिलीनले बिलीनले समजणं मटण मासा खाऊ नाही. आणि तुम्ही स्वतःले चांगली जात ना म्हणणारा सांगतात मालकाने ठेसा मा काड्या टाकासवाय ठेसा सवाद देत नाही. फाशी लेन मर जाय रे ओ ठेसा मा काड्या ओ बोरा बोवटा. विठ्ठल विठ्ठल. भिल्ल समाजाची शबरी पण अंतकरणापासून देवाची भक्ती केली. गुरुजींनी सांगितलं शबरी तुला अंतकरणापासून देवाची भक्ती करावी लागेल. या अरण्यामध्ये भेटायला तुला भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज 82 वर्षाची झाल्याच्या नंतर भगवंत आले भेटायला. लखनजीला घेऊन आले. शबरी आईचं दर्शन घेतलं. शबरी आईनंही देवाचं दर्शन घेतलं. आता शबरी आईनं तुम्हाला कथाभाग माहिती आहे, प्रत्येक बोर चाकून ठेवत होती. जर गोड लागलं तर टोकरीमध्ये टाकायची आणि जर आंबट लागलं तर बोर फेकायची. जे गोड बोर होते ते टोकरीमध्ये ठेवले. प्रभू रामचंद्र आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांकडे बोर दिले खायला. शबरी आईनं चाकलेली बोर प्रभू रामचंद्र लाडात प्रेमात खात होते महाराज. हा, प्रेमात खात होता का, हे ऐका महिमा आवडीची. भगवंत प्रेमाचा मुकेला आणि त्याचा उपवास सुटतो तो प्रेमावर, नाही का. प्रेम पाहिजे हो, पैसा अडका काय नाही लागत. त्याच्याकडेच पैसा एवढा आहे, तो मित्राला दान करताना सोन्याची नगरी दान करतो. त्याला धन दौलत लागत नाही, त्याला तुमचं अंतकरण शुद्ध आणि तो भाव पाहिजे असतो, नाही का. हो, आणि माझा भगवंत अंतकरणातला भाव पाहतो. भिल्लनीच्या घरी माझा भगवंत आलेला आहे आणि ती भिल्लनीची उष्टी बोरं माझा जगाचा मालक खात होता. मुठभर बोरं घेतलेलं कंजीला सांगितलेलं भैया लखन, ए भैया लखन सुन, ये माँ का प्रसाद है भैया तू भी पाले. लखनजी म्हणायला लागले बाप्पा या म्हातारीची उष्टी बोरं खातोय देव, माझा भाऊ म्हातारीची उष्टी बोरं खातो मलाही खायला लावतोय म्हणला. आणि तवय काय कोलगेट होता नाही बहिणी सोन, काय ब्रश होता नाही, शबरी मायन दात घसेल होती. हा, लखनजीच्या मनात आलं शबरीची उष्टी बोरं काय खायची, म्हातारीची उष्टी बोरं. ती बोरं धरली आणि दिली फेकून. फेकून दिल्याच्या नंतर माझे प्रभू जगाचे मालक बघत होते. आणि बरं का, कोणतीही गोष्ट करत असताना, कोणतंही चांगलं असो की वाईट असो, ते करत असताना भगवंताला डोळ्याच्या समोर घ्यायचं. महाराज तुम्ही जे पण करताय ते माझा भगवंत पाहतोय. जसं तुम्हाला सर्वांना डोळ्यापुढं उदाहरण सांगाच मी. मांजर दूध पेस ना, डोळ्यालाच नाही पेस. तिना डोळ्याला आले, तिला असं वाटच माल कोणी देखी नाही राहणं, पण येडी डोळ्या फक्त तुना लायलेत घरना मालक दखी राहणं, पण विचार असा करा ना तोंड घाल दे ना, काय उष्ट आहे असं विशेल गाव बो. बरोबर आहे ना. हो, मांजरने डोळ्याला आयल शेतच घर मालक देखी राहणं. तिना गैरसमज आहे की मना डोळ्याला आलेत मनीषण बडासना लायल शेत असं. तसं कोणतंही काम करत असताना प्रत्येक जीवानं, प्रत्येक माणसानं किंवा स्त्रीनं कोणतंही काम करत असताना भगवंत माझा ब्रह्मांडाचा धनी मला पाहतो हे नेहमी लक्षात असू द्यायचं. त्याच्यासाठी एक उदाहरण नेहमी सांगतो मी.
हां, एक उदाहरण मला नेहमी सांगायला आवडतं की भाई बोर्डिंगमध्ये शिकणारे 30 विद्यार्थी होते. 30 विद्यार्थी होते. त्याच्यातून मकर संक्रांतीचा सण होता. प्रत्येक पोराला एक एक लाडू दिला. मकर संक्रांती आपल्याकडे उतराणच म्हणतात तुमच्याकडे बी उतराणच आहे ना. हां, नाही बाबा भाषाना फरक रास 12 कोस जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात. तुमनाकडने आयराणी नामनाकडने आयराणी मा बी फरक काही शब्दच मग लय मा सुद्धा फरक आहे. आता कसं आहे मी मुद्दाम विचारलेस कारण काही शब्द तुमच्याकडे वेगळा आहेतच. आम्ही वावर म्हणतोस तुम्ही हां तुम्ही वावरच म्हणतास का. हां बरं आहे मग. नाही बा काही इकडे वेगळं म्हणतास ना त्यामुळे विचारलेस. कसं आमनाकडनी पद्धत वेगळी तुमनाकडनी पद्धत वेगळी. 12 कोस गेल्यानंतर भाषा पद्धत प्रथी चेंज होतात. आता आमनाकडे अशी पद्धत आहे माणसं मरेलो शिलगावतास. हा म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बा आपलं. बेकार हुशार आहेत तुम्ही. बाकीनं सांगा पहिले समजी असते असले यांना काय म्हणणं आहे बस. विठ्ठल विठ्ठल बोर्डिंग सुपरिटेंडेंटकडे 30 विद्यार्थी होते. प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक लाडू दिला. सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. आता प्रत्येक पोरानं लाडू हातात घेतला. कोणी शेरीत मोरीत कानात कोपऱ्यात जाऊन लाडू खाऊन घेतले. बरोबर 2 वाजेला हजेरी घेतली पोरांची. 30 विद्यार्थी होते त्याच्यातून 29 पोरं हजर होते. एक गैरहजर होता. म्हणले कोण नाही तर बाडूचा पत्ताच नाही म्हणले गुरुजी. बाडू येत नाही. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बाडूचा पत्ताच नाही. बोर्डिंग सुपरिटेंडेंट घाबरायला लागले कारण आपल्या भरोशावर विद्यार्थी सोडलेले असतात. त्याचे पालक येतील मला प्रश्न करतील माझा मुलगा तुमच्या स्वाधीन केला होता माझा मुलगा गेला कुठं. मला उत्तर द्यावं लागणार आहे. आता काय करायचं. बोर्डिंग सुपरिटेंडेंट घाबरत होते. सर नेमकं 6 सव्वा 6 वाजेला पोरग दारात आलं आणि गुरुजींना सांगितलं मी आय कमिंग गुरुजी. मूर्ख तुला लाज वाटते का. अक्कल आहे का रे. सकाळपासून गायब आहे आणि न विचारता गेलेला. संध्याकाळचे 6 वाजले तोवर कुठं होतास. पोरग घाबरत पुढे आलं गुरुजींच्या. गुरुजींनी सांगितलं मूर्खा हात पुढे कर. दुसऱ्यांदा तू ही चूक करायला नको म्हणून तुला हातात छडी घ्यावी लागल. पोरगानं हात पुढे केला. 2 छड्या घेतल्या. गुरुजींनी सांगितलं आता दुसरा हात पुढे कर त्याच्यावर छडी घ्यायची तुला. हा हात पुढे करायचा होता पण नेमकं या हातामध्ये एक वस्तू होती. ती वस्तू या हातातली वस्तू या हातात घेतली. हात मागे केला आणि हात पुढे केला छडी घेण्यासाठी. गुरुजींचं लक्ष होतं या हातातली वस्तू या हातात घेतली ते नेमकं काय होतं. गुरुजींनी सांगितलं बाळू या हातातली वस्तू या हातात लपवली ती वस्तू दाखव. पोरग काही दाखवत नाही. गुरुजींनी सांगितलं जर ती वस्तू नाही दाखवली तर अजून डबलची शिक्षा भोगावी लागल. घाबरून पोरानं हात पुढे केला. हातामध्ये लाडू होता. बाबा लाडू बघितला. गुरुजींनी प्रश्न केला का रे बाळू सकाळी 10 वाजेपासून दिलेला लाडू या अजून हातात घेऊन फिरतो. त्या पोरानं सांगितलं बाळू न गुरुजी जेव्हा तुम्ही लाडू दिलात ना तेव्हा तुम्ही एक वाक्य वापरलं होतं की बेटा लाडू अशा ठिकाणी का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. मी भूतलावर प्रत्येक ठिकाण पाहिलं. काना कोपरा हो शेरी मोरी जाऊ द्या पार अरण्य फिरून आलो पण भूतलावर अशी एकही जागा नाही की जिथं माझा जगाचा मालक मला बघत नाही. भूतलावर अशी जागाच नाही का जिथं भगवंत आपल्याला पाहत नाही. कोणतंही काम करत असताना लक्षपूर्वक. पण लखनजीला असं वाटलं मेरे भैया मेरे सामने बैठे बे चुपके से बेर फेक दू मेरी भैया थोडी ना देख रहे है. प्रभू म्हणे तू बोरे फेकी राह नाही मी देखी राहनो पण यांना चमत्कार तुला भोगना पडीन. हा इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखनजी मूर्छा येऊन पडले. बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्याच्या नंतर जडीबुटी आणायचं सांगितलं. ज्याला आपल्या भाषेत आयुर्वेदिक औषध म्हणतो आपण. वैद्यानं सांगितलं आयुर्वेदिक औषध आणावं लागेल. ते आयुर्वेदिक औषध आणायला सुद्धा कोण गेलं. कोण गयत. हा ते मन बापना नाव नका लिहिजात. कोण गयत. हा असं बोलत राहा. मायनी शपथ सांगस. जर तुम्ही मला प्रश्नानं अचूक उत्तर करा ना उत्तर देना ना मायनी शपथ तुमले अख्खं पॉकेट दे जसं पैसा काढीस नाही. हा मग कस काय. विठ्ठल 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 जडीबुटीच्या
रूपानं जे बोरं फेकले शबरीचा अपमान केला तीच उष्टी बोरं शबरीची माझ्या प्रभूनं स्वतःच्या भावाला खाऊ घातली. महाराज सांगायचं तात्पर्य नातं रक्ताचं असेल पण रक्ताच्या नाताच्या अगोदर भक्ताच्या अंतकरणात ना भावला जास्त किंमत देतो माझा भगवंत. विठ्ठल विठ्ठल भाऊ नाही बघितला, भाऊंकडे नाही देख देवनी, मग भक्तांना अंतकरणना भाव दे का? बरोबर आहे ना. पहिलं उदाहरण. चला ते दुसरं उदाहरण सांगस. काम्यक वनामध्ये कृष्ण भगवंत आणि अर्जुन फिरत होते. काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं, ज्याचं नाव काम्यक वन आहे तिथं काम जागा झालं. अर्जुनाच्या मनात आलं इथं जर का माझी पत्नी सुभद्रा राहिली असती तर, जर तरचा विषय, माझी सुभद्रा राहिली असती तर वातावरण एवढं खास आहे, इथं माझी पत्नी पाहिजे होती, एवढा विचारच मनात आला. तोपर्यंत माझ्या भगवंतानं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या जवळ येऊन बसले. अर्जुनानं बघितलं, बोले सुभद्रा विचारच केला तू हाजरीच लावली म्हणले. सुभद्रा म्हणे आपने बुलाया और हम चले आए. काय वे ना, काय वे ना, दक्षिणा वाढाय राहणार असं बोलू नका, बोलू नका. मन तटे चित्राच बाबा कितला का सिरियस होई जाय ना. विठ्ठल विठ्ठल सुभद्राला बघितलं अर्जुन म्हणाला, सुभद्रे अगं मनातच विचार केलता ग, तू पाहिजे होती तेवढ्यात तू आली. आता तिथं फिरणं झालं. जेव्हा अर्जुन घरी गेले, अर्जुन घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सुभद्रेनं हातामध्ये पाण्याचा ग्लास घेतला आणि पतिदेवांच्या समोर उभी राहिली, म्हणजे अर्जुनाच्या समोर. पाण्याचा ग्लास हातात, सुभद्राच्या तोंडाकडे बघितलं, पाण्याच्या ग्लासाला हात लावत होते अर्जुन. सुभद्राच्या चेहऱ्याकडे बघूनच मुखातून वाक्य निघालं, म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी जशी काम्यकोणामध्ये दिसत होती का तशी आजच्या दिवशी काही दिसेना म्हणले तू. हो काल दिन जशी काम्यकोण मध्ये की तशी आज नाही दिकी राहते. त्यात मला सांगा तरी सुभद्रा होती का? देव जातो त्यांना रूपमा आणि सुभद्रा रूपमा फरक ते पडीन का नाही थोडाफार. तो जगना मालक आहे. सांगू का तुम्हाला? हो आपण सहजच कोणीही कोणाच्या प्रेमात पडतं. बरेच लोक एखाद्या पोराला बघितलं पोरगी प्रेमात पडते, एखादी पोरीला बघून पोरगा प्रेमात पडतो. भैया तुमले आठे नाठे जर इतली सुंदरता वाटतस. हे नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदरी वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. काय त्याचं रूप असेल महाराज. जर सुभद्रेचं रूप धारण केलं असेल तरी सुद्धा सुंदरता अधिक वाढली असेल नाही का. आता इकडे अर्जुन म्हणत होता सुभद्रे कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये जशी दिसत होती का तशी आजच्या दिवशी काही दिसत नाही. सुभद्रा म्हणे काल दिन मी नाही होतो. अर्जुन म्हणे तूच होती, खोटं बोल राही नाही. आता दोन्ही खरा होतात. आई फक्त देवले माहिती होतं. अर्जुन म्हणे तूच होती, सुभद्रा म्हणे मी नाही होतो. आऊ दांगडो गरमा आणि दोन्हीसले समजी लेवायला पाहिजे होतं. हो जीवन जगत असताना दोघांना समजायचं असतं. काही काही नाते मनामध्ये शंका घुसल्याच्या नंतरच तुटतात बरं. हा एखादा माणूस जर रातले लघुशंकाले उठना समजा 2-2:30 वाजेलेत आणि लघुशंका करीश निवानंतर डायरेक्ट डोळा लागत नाही, झोप लागत नाही मनीषीन देखील येऊ अजून इंस्टावर 1-2 व्हिडिओ कोणी टाकेले का. तो जर रात्री 2-2:30 वाजायला मोबाईल मारायला नाही बनले जर जागीच गई दखिली ना वो म्हणी माय एवढी रातले मोबाईल मा यांचा काय मग सांगू मला कब्बरची आऊ काय दे तिला सांगा ना. ती कोण होती रातली 2-2:30 वाजायला चावी राहतात तिला सांगे ओ अक्का कोणी नाही होत ओ बहीण बाकीनं म्हणिजलेतच
एखादी माईची डोकं उठाड रास ना या सांगतो ओ अक्का तू पाय पडत मला शांतता लागू दे इथपर्यंत पोची जाणं पडत तेवढं बरं आहे बा घराण्याच्या बाया नाहीत तशा विठ्ठल विठ्ठल मनात शंका शिरली की चांगलाही माणूस वाईट दिसतो बरं का म्हणून शंका अजिबात येऊ द्यायची नाही. हा मी नेहमी उदाहरण सांगतो आमच्याकडचे कानादेशातले अजून एक कीर्तनकार आहे नारायण बाबा ते नेहमी उदाहरण सांगायचे. हो मी जुने कीर्तनकारच ना बरंच ध्यान माठेले जुना यासा बसेल बाबा आहेत ना या टोपीवाला बाबा यास ना जोडे जास्त बसस बाबा मी का बर यास ना पण जुनं मटेरियल इथलं सापडस ना आणि ते जुनच माग इकावस. हा जुनाना भाव भेट राय ना माले. हो शंका जर माणसाच्या मनात शिरली ना किती किती भिरवते ऐका. एक भाऊ रस्ता तरी चाल राहता म्हणे रस्ता तरी चालता चालता पाय बरी घ्या पाय भरणा फक्त पुशीन निघ जायला पाहिजे होतं दिनू दादा साहेब पाय भरेल होता फक्त पुशीन निघ जायला पाहिजे होतं पण या भाऊ ना मनमा पाय भर ना भाऊ बकरीने लेंड्या होतीन गाय न शेणे बैल न शेणे का दुसरंच काय शेस आलं. शंका फक्त पाय पुशीन पुढे निघ जातं काहीच वादविवाद व्हावं नव्हतं मनमा बी चल बिचलनं कारणच नाही होतं. पण अहो बावले वाटणं भाऊ पाय भरणा गाय न शेण होतं का म्हैस न शेण होतं का बकरीने लेंड्या होत्यात. अहो बावले मनमा भराई गे याने भरेल पाय मान हातमा लिहिली ना शंका शंका हातमा लिहिल्यावर बी चित लागणं नाही नाक लगू पोचाड याने कसा नाही बसून गेली उभो असं आणि नाकनी जोडेल यानंतर यांना ध्यान मावून ओ म्हणा बापाय गाय बैल न शेण नाही रे आप्पा हवा आपलाच पराक्रम शे रे काका फक्त पाय पुशीन निघ जाल पाहता पाय 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 पुसाल पाहता फक्त शंका शिरली ना मनामध्ये. आता त्यांना ध्यान मावून आपण अशुद्ध वय जायलेत गावना बाहेर नाला वाय राहता नाला मा तरी हात पाय धुईली उभा नाला मा हात पाय धुवाल घ्या गुण्या करायला घ्या जे गुण्णी करायसाठी गोट पाणी नाली ना का त्यामा बात ना कंस आपण ना वो म्हणा बाप आव कसा ना या को. हा तुम्ही जसा विचार करशात तसा माणूस खाली उतरत त्याला असं वाटणं वरणा भरेल होता पण आता पोटमा बी चालणं घ्या ते काय करा ना चांगलं पवित्र तीर्थावर जाईन स्नान करणं पडीन मग दर कोस दर मुक्काम पैदल जाई राहता हो भाऊ पायी पायी जाई राही ना एक ठिकाणी 4-4 किलोमीटर अंतरवर पाणीना सहारा नाही तसा ठिकाणी कुटिया दिखणी माणूसले वाटणं की कुटियामा नक्कीच कोणतरी असेना आणि आपले पाणी भेटीन. कुटियापर्यंत गेला कुटियामध्ये एक आजीमाय बसलेली होती म्हणे आजीमाय माल पिवाल पाणी भेटीन का म्हणे भाऊ 4.5 किलोमीटर अंतरवर पाणीना सहारा शे नाही म्हणे वावरमा दादर पैरेल शे मी दादरवर ना चिळा उडवालेस मना पण एक छोटी बाटली भरेल रास आणि ते दुपारपर्यंत पुरस म्हणे माले आते मन बाटली म्हणा पाणी सरी घे मना घर जावाना टाईम होई घ्या म्हणे म्हणे माडी जर मला पाणी नाही भेटणार ना मना जीव निघ जाई म्हणे आजी म्हणे बारे असं काय चावेस नुसता पाणी करता मरत अशी का जरी म्हणा पण पाणी नाही पण तुला पर्याय व्यवस्था सांगस म्हणे काय आजी भाऊ म्हणे म्हणा पण सोपारीन खड्या तोंडमा टाकले म्हणे सोपारीन खडा तोंडमा टाकले ना 5 मिनिटं गप्पा मारत उभा राही ना 5 मिनिटानंतर आजीला विचार म्हणे आजी म्हणे काय रे भाऊ म्हणे 5-7-10 मिनिटं वे घ्या सोपारी फुटी नाही राहिनी म्हणे येडा 6 महिना जाय फोड राहणं मागाई फुटणी नाही तू काय चालू कुठे जाई कारण हाय कसामुळे वय नाही हाय कसामुळे वय ना फक्त मनात शंका शंका शिरली का चांगली व्यक्ती सुद्धा वाईट दिसते म्हणून शंका येऊ द्यायचं नाही. पण अर्जुनाच्या मनात कालच्या दिवशी माझ्या सोबत होती काम्यपणामध्ये आणि आजच्या दिवशी नाही म्हणते खोटं बोलते म्हणले. सुभद्रा म्हणे मी नव्हती मग तुमच्या सोबत होती कोण. दोघांचा वाद रागात अर्जुन पत्नीवर धावून गेले मारायला. अर्जुन पत्नीला मारायला धावून गेला. धर्मराजांना सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं हे योग्य नाही या पत्नीवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या असं कोण सांगे. हा को अटकनाथ भूत्या जाऊ द्या जितलं वेन जितलं माल काय करणे उसळ घसळ करी निघ जा नाही गागर पडो का नको पडो मागे तण कराय जाय ना मी गणच उभाटी ना आकली राहिनो पण ते पासच खूर पडशे मी बी काय करसू तरी विठ्ठल धर्मराजानं सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाहीये. तुला वाटतंय ना तुझी पत्नी खोटं बोलते तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर
आता कृष्ण भगवंताला बोलवलं गेलं. कृष्ण भगवंताला सांगितलं अर्जुनानं तुमची बहीण खोटं बोलते. म्हणले काय खोटं बोलली? अहो कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये आमच्या सोबत होती आणि आज म्हणते का मी तुमच्या सोबत नव्हती. देवना ध्यान माई गे, इथं सुभद्रेची चूक नाही या, ही माझीच कर्तबदारी आहे. मग काय केलं देवानं? सुभद्रेचा हात धरला, घराच्या बाहेर केलं आणि माझा ब्रह्मांडाचा धनी आतमध्ये गेला. हे सगळं अर्जुन बघत होते, युधिष्ठिर बघत होते. आता माझा भगवंत घरामध्ये गेलेला आहे आणि माझ्या भगवंतानं तिकडनं नऊवार साडी परिधान केली, हातात दुधाचा ग्लास आहे आणि सुभद्रेच्या रूपात येऊन अर्जुनाच्या समोर आहे. अर्जुनाने बघितलं आणि अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. अर्जुनाच्या लक्षात आलं, देवा माझ्या मनातच आलं की इथं माझी सुभद्रा पाहिजे होती. नुसता विचार केला की इथं सुभद्रा पाहिजे होती, तुम्ही माझ्यासाठी सुभद्रा झालात. महाराज भक्ताच्यासाठी माझा भगवंत जातपात बघत नाही, भक्ताची बायको व्हायची तयारी ठेवतो. एवढ्या खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. अजून सांगतो, महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव काय होतं? महिला माता. महाराज मंडळी कोण बोलू नका. कोण होतं? महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव काय? कोण जानबा? आणि आमले माहित राहतं, तुल कसाला तडकावतो रे भाऊ? अरे देवना नावे विचारू, संतासना नावे विचारू, आई सांगतात नाही बाबा त्या. का बर बाया बाया बसण्यात या का देवधर्म न चावतीस का? हा एक बहीण रांधा घेन तर घर चालणे घे ना. काय होतं? काय रांध? काय नाही बहीण, रातनी खिचडी गरम कराय ना. मग बटण्यात काय एका देवधर्म न चावतीस का? माय हो संगीता ती बाजू आली व माय सासूले बी अशी धरू धरून झुलू झुलूच करच बाई. हाटे संगीतात आई बी बसेलेत का? गरबडी उपाध्याय झाल्या आपल्या बी. नाही म्हणे कीर्तन म्हणे संगीतात आई, तुम्हाला गाव म्हणे संगीतात आई. नाही हो बहिणी, मला अजून 15 मिनिटं थांब. नाही हो ताई सोन. हा कधी देवधर्म न चावतीस नाही म्हणशीन, कीर्तन ध्यान मारत नाही. कीर्तन मग सांगेल गोष्टी लक्षात राहतीच नाही. बरोबर आहे की नाही? हो, सांगेल गोष्टी ध्यान मारावायला पाहिजे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं चोखा मेळा आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. सोयराबाईला दिवस आहे 11 वाजे घ्यात बाबा, आवरू का मी? हा चालू देऊ? कितला टाइम? 1 तास. 9 ते 11 कीर्तन होता ना. 9 ते 12 असं जाड मोठं कीर्तन कस काय वाढी घे भाऊ? वांधा नाही वांधा नाही, तुम्ही टेन्शन नका लिया. म्हणा असं आहे ना, पहिलेच सांगा ना, मी मेरवर बी तोरलाय देस, मी उत्पन्न निघाल पाहिजे, मला काय घेणं देणं नाही. हा तुम्ही बसेलेत, मला सांगाल काय फरक पडा ना. 15 मिनिटं जास्त बोलावं म्हणा का तर डिझेल फुकाय जावाय. वांधा नाही, तुम्ही बसलेत तर मी नक्कीच सांगेल. सोयराबाईला दिवस होते. चोखा मेळांना वाटलं की मला वारीला जायचंय. पत्नीला सांगितलं, म्हणले सोयरा मला वारीला जावं वाटायला ग. वारीला जावं वाटता. पत्नीनं लगेच होकार दिला. हो, संतांची पत्नी चोखा मेळ्याची बायको म्हणे, धनी स्वामी वारीला जायचं असेल तर नक्की जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा, कारण घरात मी एकटीच आहे. घरात कोणीतरी असावं, दिवसभर त्या इथं बाळणपणाची वेळ जवळ आलेली, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, तुम्ही वारीला जा. असं कोण सांगे? चोखा मेळान बायको. हा तुमले विचारच बहिणी सोन. जर समजा एखादी बहीणले दिवस आहे आणि तिनं नवरान सांगायला पाहिजे मला वारीला जाणे, कसं काय वातावरण राही घरनं? हा अरे वारीनं चिलगाव आता तर आठ एका कीर्तन लिहे ना तरी एखाद बाई सांग घरात चिलगा त्या बकलीले कुत्रा तोड टाकतीन. गावान गामा बाकीने बाया कीर्तनले सुद्धा येऊ देतीत नाही. तेवढं बरं आहे बाकू, दरानाने बाया चांगल्या शेतीस. हा ते बाया चांगल्या दिखल्या ना बिचारा. बहिणीला सांगायचं विसरले चोखा मेळा. नामचिंतनात एवढे मग्न झाले, बहिणीला सांगणं विसरले. नामचिंतनात मग्न झाले, पण माझा विटेवरचा मालक विचार करत होता, माझ्या भक्ताच्या घरामध्ये त्याच्या पत्नीला दिवस आहेत, बाळणपणाची वेळ जवळ आलेली आहे. बहिणीला सांगायचं, तो संदेश द्यायचा सुद्धा विसरला. किती वेळ प्रेम करत असेल माझा चोखा. म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं चोखोबाच्या गाव जवळ आला आणि चोखोबाच्या शिव जवळ येऊन उभा राहिला. अजून गावात प्रवेश नाहीये, गावमा घुसेल नाही देवबा. गावना शिव जवळून अंतडे उभा राहिना. देवबा विचार करायला लागणार, चोखोबानी बहीण बनीसने जाणं मला त्यान घरमा प्रवेश करणार. देव बर का बहिणीस पण देव कोण? चोखोबाना
घर जाणारा भगवान. आता चोखोबानी बहीण बनीशने जाणं माले गावना शिव जवळ पहिले विचार करत, जर चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला साडी नेसावी लागेल. माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली, नऊवार साडी परिधान केली. नुसता साडी नेसला नाही तर डोक्यावर पदर घेतला माझ्या जगाच्या मालकानं. कोणी? देवनी, पंढरपूरना मालकनी डोक्यावर पदर लिंता बहिणीसून. आठ बरं वातावरण दिखी राय ना बा. बाकी नाही बाईशनी युट्यूबला ऐकेल रा चालू माय लिहिले हो तू किडा पाडी हो तो चांगला नाही बाबूजी नीचे हो पदरले हो बहीण. बाकी नाही बाय ये राहिले समजा देते आणि लिहिले जेव्हा बहिणीसून पदर. आपला देव जर पदरलेस आपण नको लेवाले का? हो पदर लिहिलेत जावा. आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर. डोक्यावर पदर आलेले अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. मनीषीन डोक्यावर पदर लिहिले हो बहिणीस्वर. मला आठ होऊ का बोलता आठ कस मी सांगाले. हा काही नाही आपलं घर नसे आठ बड काय कोण राग करावं नाही. आमनी बहीणच होईन आठ बसेल ते. मग तुम्ही आमच्या बहिणीच शेती बहिणीस्वर काय राग दर्जात नका. मी तुमल्या पदर बद्दल थोडंफार बोलसू, राग येऊ देऊ नका बहिणीसून बरं का. राग नाही धरावत ना पक्क ना, राग नका येऊ दिजात हो म्हण्या सोन चिडीसून बोलता बिहास मी. कारण तुम्ही इथल्या बाईशनी एक एक बुक्का मारा तरी मुक्क कर दिशात. राग नका येऊ दिशात. तुम्ही म्हणे बहिणी शेत म्हणे तुमल्या हक्कात येईन सांगसू बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला भाऊ आहे म्हणे ना हक्कात येईन बोलसू. दुसरं कोण बोली ना तुमले मी त्यानं मुसळ सुद्धा फोट टाकसू. दुसरा मनगर माहीन काय छानपणा करू दिसू मी. डोक्यावर पदर घ्यायचं किंमत सांगतो तुम्हाला. तुम्ही घरात नेसायची साडी कितीमध्ये घेतात माया हो? कितीमध्ये घेतात? 200, 400, 500, 600 रुपयांची साडी गरमा नेसानी बरोबर आहे ना. गरमा नेसानी साडी तुम्ही 600 रुपयांची साडी. सहावार साडी 600 रुपयांनी म्हणजे ती कितला मीटर 6 मीटरनी साडी 600 रुपयांनी. मीटर कितला पडणं ताई? 100 रुपयाले बरोबर आहे ना. पदर कितला मीटरना राहतो तुम्हाला? 1 मीटरना म्हणजे तो त्यांनी किंमत कितली वहिनी? 100. 200 रुपया जर 600 साडी येते. 100 नाही सॉरी 600 साडी येते 100 ना पदर बरोबर आहे ना. पदर 100 रुपयाना आहे. पण तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर राहिना ना 100 रुपयाना पदर आहे. पण तो जर तुम्हाला डोक्यावर राहिना ना त्या टोपीवाला बाबा तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाई जातस. कारण डोक्यावर पदर देखा ना या बाबा लोक सांगतास काय संस्कार आहेत भो या पूर्ण माय बापना काय वयन लायलचे भो. अरे काय माऊलीने जन्माला घालेलो डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही रे. काय माय बापनं वयन वहीन म्हणजे नुसता 100 रुपयाना पदर जर डोक्यावर आहे ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचास. आणि बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढवण्यासाठी डोक्यावर पदर लेवा मग काय नुकसान आहे? लेवायला पाहिजे की नाही. समजा बा काही काही बाया पदर लेतीत नाही. असं काय वयले का तुम्हाला सटाना ना स्टँडवर पदर लेता लेता छद होतीच बाया मरी घ्यात महाराज त्या आमना जीव घाबरत. असं काय वयले का? तसं काहीच नाही ना बहिणीच. लिहिलं पदर काय फरक पड रहा पदर लेवा मग काय नुकसान आहे की नाही. पदर टाकले जेव्हा बहिणीच देखा राजे छत्रपती शिवरायांच्या माय जिजाऊ साहेब डोक्यावर पदर. ज्या राजे छत्रपती शिवरायांनी आपल्या मंदिरातले देव सुरक्षित ठेवले त्यांच्या इतकाच अधिकार अहिल्यादेवी होळकरांचा, अहिल्यामाता होळकरांचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे की त्यांना देव मंदिरातले देव सुरक्षित ठेवले. त्या अहिल्या मातेचा एखादा फोटो दाखवा मला अहिल्यादेवीचा बिनपदराचा आहे का? अजिबात नाही. अहिल्या माताना फोटो बिनपदरना नाही. जिजाऊ साहेबांचा पदर पडलेला नाही. मग तुम्ही म्हणसान महाराज ते आम्ही काय देखील नाही. मग आता तुम्हाला डोळा देखत ना उदाहरण आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती वेगी जळगाव जिल्ह्यानी पोरगी राष्ट्रपती वेगी त्या माईन नाव काय होतं? प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली. पण एक फोटो दाखवा बिनपदराचा. पदरच नाही पडू दे. राष्ट्रपती वेगी माय तरी पदर पडू देना नाही. अनमन बहीण बचत गटनी मीटिंगले जास नी पदर तिरपा कोसस ओ बिकू काकू तू पदर ले व बहीण तू खिचडी वाटस हो काकू. अरे राष्ट्रपती पदरले न्याय बहीण पलो तिरपा कोसस बानट सुरूत नाही. अरे बट्या बाईस ना पदर आहे बुवा. पदर घेतला पाहिजे. पदराला किंमत आहे माया हो. तुम्ही लगीनमा जातीस ना बाबा मजुरी करणारी बायको शरद बाबा मजुरी करणारी बायको सुद्धा 2000 साडी नेसास लगीनमा बरोबर आहे ना. मजुरी करणारी बायको 2000 पैसा वाला राहिनी तर मग 10-15 हजार ना बजेट रास. हा कुत्र सुद्धा ही घे
कीर्तन कोणा पायन काय शिकू अजून सुधरत नाही. 4 पायना कीर्तन मा यावं लाग्यात आणि 2 पायना घर पडेल येतच. वा चांगलं कोणले म्हणू अजून सुधरी राहिले नाही भूमाले. बाकीना म्हणतोच होती बाई बोलता नीच दकाच भाऊ बोलाले जीवन नाही चावच बुजाणं. हा काय घाबरा नाही आपलं रोकडा काम आहे. खरं बोलायला मी घाबरत नाही बाबा. आपलं रोकडा काम आहे. काढतून खिचडीन लय मन बोगणं काय घाबरा नाही. हो काय सांगितलं लग्नाला जातात ना मजुरी करणाऱ्याची बायको पण 2000ची साडी नेसते. पैशावाल्याची बायको असेल तर 2-4 हजार नाही 10-12 हजाराची साडी नेसते. आणि साडी लेवायला जातीस बट्या म्हणे माया बहिणी बसेलेत. साडी लेवायला जातीस तुम्ही साडी काय देखील येतीस बहिणी सोन. साडीना मधला भाग देखतीस का तुम्ही पहिले काय देखतीस पदर. बरोबर आहे ना. सस्ती राव का मागी राव पदर देखाशिवाय म्हणे माय म्हणे बहीण साडी लेत नाही. बरोबर आहे ना. मग ती साडी लगीन मा नेसतीस तुम्ही. तो पलो मोक्या सोड देतीस 75 न फडक गुंडाई फिरतीस येड्या. इथलं मागी साडी लिहिले मस्त डोकावर पदर टाकू